नमस्कार. टिडबिट डेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग अशी तिळाची, कारळाची, जवसाची आणि खोबऱ्याची चटणी. वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण तिळाची चटणी बनवूयात. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे मी 1 वाटी हे असे मस्त गावरान तीळ घेतले आहेत. त्यानंतर इथे 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट घेतलं आहे. सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आता मस्तपैकी एक कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये आपण तीळ घालायचे आणि मस्त खरपूस छान खमंग होईपर्यंत या तिळाला भाजून घ्यायचं. कढई लोखंडाची असेल तर अतिउत्तम. तीळ छान खरपूस खमंग भाजून घ्यायचे. तीळ भाजले गेले हे कसं ओळखायचं, तर तिळाचा रंग बदलतो आणि असे भाजताना थोडे चटचट उडायला लागतात. तेव्हा समजून जायचं की आपले तीळ भाजून झाले आहेत. तीळ भाजून झाल्यानंतर तीळ मी इथे एका ताटलीमध्ये काढून घेतलेत आणि आता याला पूर्णपणे आपण थंड होऊ देऊयात. तीळ पूर्णपणे थंड झालेत, त्यामुळे आता इथे मी हे सगळे तीळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यानंतर चवीनुसार तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता या सगळ्याला छान आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात. एकदम बारीक भुसा करायचा नाही, थोडं भरडसर ठेवायचं. ही तिळाची चटणी मी मिक्सरमध्ये केली आहे, पण जर तुम्हाला उखळामध्ये करायची असेल तर त्या रेसिपीची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पहा. तर अशा प्रकारे आपली तिळाची चटणी तयार आहे. एकदम भुसा केला नाही आहे, थोडी भरडसर ठेवली आहे आणि असे थोडे थोडे तीळही मस्त दिसत आहेत ह्याच्यामध्ये. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण पुढची चटणी बनवूया आणि ती म्हणजे खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठीचं साहित्य इथे हे मी अर्ध वाटी खोबरं आहे, ह्याचे असे तुकडे करून घेतले आहेत. त्यानंतर पुन्हा 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर इथे चवीनुसार तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ आहे आणि इथे हे 1 चमचा जिरे घेतले आहेत. हे सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर आता इथे मी काय केलं आहे, तर आपण जे खोबरं घेतलं होतं ना, त्या खोबऱ्याला मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर या बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये घालूयात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर इथे घालायचं 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि चवीनुसार तिखट. आणि आता या सगळ्याला आपण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे. मला पर्सनली ही चटणी खूप आवडते. अगदी वरणफळं किंवा मूगडाळीची जी खिचडी असते त्याच्याबरोबर अगदी यम्मी लागते. तुम्ही ही चटणीसुद्धा नक्की बनवून पहा. आता आपण बनवूयात पुढची चटणी, ती म्हणजे कारळाची चटणी. कारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ते म्हणजे इथे मी घेतले आहेत अर्धी वाटी कारळ. मस्त असे छान कारळ घेतले आहेत. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार तिखट आणि मीठ. सगळं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आता रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई घेतली आहे आणि यामध्ये आपण जी अर्धी वाटी कारळ घेतले होते ते कारळ मस्त अगदी खमंग होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता कारळाचा रंग बदलला आहे आणि कारळ असे भाजताना थोडे चटचट उडत सुद्धा आहेत. याचा अर्थ कारळ भाजून तयार आहेत. आता या कारळांना सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होऊ देऊयात. कारळ इथे मस्त गार झाले आहेत. आता हे कारळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूयात चवीनुसार तिखट आणि मीठ आणि त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि या सगळ्याला मिक्सरमधनं छान आपण बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली बहुगुणी अशी कारळाची चटणी तयार आहे. ही चटणीसुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा. आता पुढची रेसिपी आपण बनवणार आहोत ती म्हणजे माझी सगळ्यात आवडीची चटणी, जवसाची चटणी. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी जवस घेतले आहेत. त्यानंतर परत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार तिखट आणि मीठ. आता काय करायचं, तर एका कढईमध्ये जे आपण अर्धी वाटी जवस घेतले होते ते जवस छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे.
जवसाचा सुद्धा रंग थोडासा बदलतो आणि जवससुद्धा चटचट चटचट उडायला लागतात जेव्हा ते भाजले जातात. तर आता इथे जवस भाजून झाले आहेत. त्यांना मी इथे एका साईडला डिशमध्ये काढून घेतले आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. जवस पूर्णपणे थंड झाले आहेत. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूयात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट. आणि आता या सर्वांना आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात. अशा प्रकारे आपली जवसाची चटणी सुद्धा तयार आहे. किती मस्त दिसतीये बघा. मला खूप जास्त आवडते ही चटणी. तर तुम्ही या सर्व रेसिपीज नक्की ट्राय करा. कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि या सर्व चटण्या तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल तर ती पद्धतसुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे मला त्या पद्धतीने सुद्धा सर्व चटण्या बनवून बघता येतील. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.